हॅलो स्टुडंट्स, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मी घेऊन आली अकाउंटन्सी, तेही मराठीतून साध्या सोप्या पद्धतीने. आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू मेक इन्कम स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंट कसं करायचं, त्यानुसार इन्कम स्टेटमेंटमधील अमाऊंट कशा घ्यायच्या, कशातून काय वजाबाकी करायचं आणि ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट ॲक्युरेटली कसं मिळवायचं, आजच्या आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. चला तर आजचा आपला टॉपिक आहे प्रिपेअर इन्कम स्टेटमेंट इन द बुक्स ऑफ मिस्टर काळे प्रोप्रायटर. इन्कम स्टेटमेंट काढण्यासाठी आपण डिटेल्समध्ये बघतोय. काही आपल्याला आयटम्स दिलेले आहेत, त्या आयटम्स बघूयात. पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक दिले ₹36,000, क्लोजिंग स्टॉक दिले ₹44,000, परचेसेस दिलेत 1,09,000, वेजेस दिले 21,000, सेल्स दिले 2,20,000, ऑफिस एक्सपेन्सेस दिलेत 14,000, सेलिंग एक्सपेन्सेस 26,000, फायनान्शियल एक्सपेन्सेस ₹20,000. आपल्याला या प्रॉब्लेम थ्रू इन्कम स्टेटमेंट तर प्रिपेअर करायचंच आहे, तसेच आपल्याला ॲव्हरेज स्टॉक देखील काढायचे आहेत. स्टुडंट्स, आपण इन्कम स्टेटमेंट आणि ॲव्हरेज स्टॉक काढण्यासाठी सोल्युशन्स घेत आहोत. सोल्युशन लिहिताना सगळ्यात पहिला इन द बुक्स ऑफ मिस्टर काळे प्रोप्रायटर. इन द बुक्स ऑफ मिस्टर काळे प्रोप्रायटर अशी हेडिंग द्यायची. खाली लिहायचं इन्कम स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंट आखताना पर्टिक्युलर्स रुपीज असे 2 कॉलम करून घ्यायचे आहेत. अकाउंटिंगमध्ये कॉलम्स खूप महत्त्वाचे असतात. कॉलम्स आखल्यानंतर ना सेल्सची अमाऊंट घ्यायची अगोदर 2,20,000, त्यातून लेस्ट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड घ्यायचे आहेत. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसं काढतो आपण, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस वेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक, अशा पद्धतीने कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढतो. ओपनिंग स्टॉक आहे 36,000 म्हणजेच 36,000 प्लस 1,09,000 परचेसेस प्लस 21,000 वेजेस, या सगळ्याची समेशन करायची आहे. याचा आन्सर येतं 1,66,000. 1,66,000 मधून मायनस क्लोजिंग स्टॉक केल्यावरती आन्सर येतं 1,22,000. हे आन्सर आउटरला घ्यायचं आहे. सेल्स ऑलरेडी आपण जे घेतलेले आहेत आउटर कॉलम्समध्ये 2,20,000, त्यातून लेस 1,22,000 केल्यावरती ग्रॉस प्रॉफिट आपलं आलं 98,000. जर आपल्याला क्वेश्चन असेल हाऊ टू फाइंड ग्रॉस प्रॉफिट, तर त्यावरती आपण सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लेस केल्यावरती आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आन्सर मिळेल. ग्रॉस प्रॉफिटमधनं आपल्याला नेट प्रॉफिट काढायचं आहे. त्यातून ग्रॉस प्रॉफिटची 98,000 जी अमाऊंट आली होती, त्यातून लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस करायचे. त्यातील फर्स्ट वन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत ऑफिस एक्सपेन्सेस 14,000, बी मध्ये फायनान्शियल एक्सपेन्सेस 20,000 अँड सी मध्ये सेलिंग एक्सपेन्सेस 26,000. सगळ्याची जी टोटल आहे 98,000 मधून या सगळ्याची टोटल आउटरला घ्यायची, ती घ्यायची 60,000. टोटल करताना ॲक्युरेट टोटल करा, जेणेकरून आपला जे येणारा आन्सर असेल ते ॲक्युरेट असेल. इथली जर टोटल चुकली तर आपलं येणारा आन्सर देखील चुकीचं येईल. ग्रॉस प्रॉफिट होतं 98,000, त्यातून 60,000 गेल्यावरती आन्सर आलं नेट प्रॉफिट 38,000. बघा स्टुडंट्स, आपलं टोटल सेल्स होतं 2,20,000, त्यातून आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड केले 1,22,000, त्यातून आपल्याला आन्सर जे आलं होतं त्याचा आन्सर आहे ग्रॉस प्रॉफिट 98,000. त्यातून सगळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस केले, त्याची टोटल करून लेस करून आपल्याला फायनल अमाऊंट आले 38,000.
या इन्कम स्टेटमेंटमधनं आपण ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट जर आपल्याला या सगळ्या जर गोष्टी दिल्या असतील तर कशा पद्धतीने आपल्याला मांडणी करणं गरजेचं आहे आणि त्याचा बेरीज वजाबाकी व्यवस्थित करून फायनल उत्तर कसं घेणं गरजेचं आहे हे दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इन्कम स्टेटमेंट काढणं खूप सोपं जाणार आहे. स्टुडंट्स, हे झालं इन्कम स्टेटमेंट. आपल्याला पुढं बघायचं आहे ॲव्हरेज स्टॉक कसं काढलं जातं. ॲव्हरेज स्टॉक काढताना ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. ओपनिंग स्टॉक किती 36,000 आहे प्लस क्लोजिंग स्टॉक आहे 44,000 डिवायडेड बाय 2. 36,000 प्लस 44,000 भागिले 2 केल्यानंतर दोन्हीची बेरीज केल्यावरती आन्सर येतं 80,000 म्हणजेच 80,000 डिवायडेड बाय 2. फायनल आन्सर येईल 40,000. हे 40,000 जे आलेलं आहे ॲव्हरेज स्टॉक आलेला आहे. स्टुडंट्स, हा जो होता 11वीचा बेस होता. या 11वीच्या बेसद्वारे इन्कम स्टेटमेंट कसं काढायचं आहे हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं होतं. रश्मीज अकाउंटन्सी क्लासेसमध्ये तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने साध्या पद्धतीने सविस्तरपणे अकाउंटिंग शिकता येईल. अजूनही अकाउंटिंग तुम्हाला सोप्या पद्धतीने जर शिकायचं असेल आणि तुम्हाला काही अकाउंट रिलेटेड क्युरीज असतील तर रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये कमेंट करा. आणि अजूनही स्टुडंट्स, तुम्ही रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जर केलं नसेल तर लवकरात लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला अकाउंटिंग इझिली समजेल. चला तर, आजचा जो व्हिडिओ होता इन्कम स्टेटमेंट मधून ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट आणि ॲव्हरेज स्टॉक कसा काढायचा हा तुम्हाला कळालाच असेल, जेणेकरून तुमच्या अकाउंटिंग नॉलेजमध्ये अधिकाधिक भर पडेल. चालेल, आज मी इथेच रजा घेते तुमची. धन्यवाद. थँक्यू ऑल स्टुडंट्स.